जीवनामध्ये काही मानक तयार केले, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये जनतेचा विचार हा सातत्याने आपल्या मनामध्ये ठेवला. त्यामध्ये दादासाहेब आहेत आणि म्हणूनच आपण त्यांना कर्मवीर म्हणतो. कारण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कर्म केलेलं आहे, ज्यांनी कर्मातून समाज उभा केलेला आहे, त्यांना आपण कर्मवीर म्हणत असतो. असे दादासाहेब या ठिकाणी आहेत. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे. मगाशी किशोरभाऊंनी सांगितलं, हे खरंच आहे, की शेवटी दादासाहेब हे आमच्या मूलचेच होते. त्याच्यामुळे आणि शोभाताई या ठिकाणी आहेत, त्या सांगू शकतात, की माझं तर सगळं लहानपण हे मुलमधूनच गेलं. म्हणजे अगदी कॉलेजमध्ये जातपर्यंत मला असं वाटतं वर्षातले 4 महिने तरी आम्ही मूलमध्ये राहायचो. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की एक त्यांच्याशी त्या प्रकारे नाळ माझी जुळलेली आहे. ते मूल किंवा चंद्रपूर जिल्ह्यातनं ते पहिले मुख्यमंत्री होते. मग मी मुख्यमंत्री झालो. असे 2 मुख्यमंत्री हे म्हणजे या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्यात दुसरं महत्त्वाचं असं आहे, की तेही आधी उपमुख्यमंत्री होते आणि मग मुख्यमंत्री झाले. मी अर्थात मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री झालो आणि पुन्हा मुख्यमंत्री झालो. निश्चितपणे हे एक साम्य आमच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि मला असं वाटतं, की याचा मला अतिशय अभिमान आहे, की आपल्या जिल्ह्यातला, आपल्या गावातला एक व्यक्ती ज्याने खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या विकासामध्ये एक मोठं योगदान या ठिकाणी दिलं. असा व्यक्ती हा आज त्यांची शतकोत्तर आपण रौप्य महोत्सवी अशा प्रकारची जन्मजयंती साजरी करतोय. आणि त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याची संधी ही निश्चितपणे मला मिळाली. आज खरं म्हणजे चंद्रपूरला आल्यानंतर आई महाकालीचा आशीर्वाद देखील या ठिकाणी घेता आला. आई महाकाली अशी आहे, की जिच्या आशीर्वादानं खरं म्हणजे आपली सगळी विघ्न दूर होतात. त्यामुळे मला असं वाटतं, की आपल्या ज्या पूर्व सगळ्या नेते मंडळींनी जे काही कार्य या ठिकाणी हातामध्ये घेतलंय, ते कार्य आपल्याला पूर्ण करायचं, सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करायचं. अशा प्रकारची शक्ती आपल्याला मिळण्याचा आशीर्वादच हा आपण त्या ठिकाणी खरं म्हणजे आई महाकालीकडनं मागत असतो. आणि मी एवढंच विश्वासाने किशोरभाऊ किंवा अ, या ठिकाणी विजयभाऊ आपल्याला सांगू इच्छितो, की आपण जे या ठिकाणी एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे, तर हा आपलाच जिल्हा असल्यामुळे म्हणजे याचा मी पालकमंत्री असो की नसो, पण या जिल्ह्याच्या बद्दल मनापासून प्रेम हे माझ्या मनामध्ये आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या संदर्भातल्या ज्या काही अडचणी असतील आपण सगळे मिळून त्या निश्चितपणे सोडवून, त्यामुळे जिल्ह्याला वाली नाही असं म्हणण्याचं कारणच नाही. आपण सगळेच वाली आहोत. त्याच्यामुळे कोणीच सुखी नाहीये. हा कोणासारखा जोक झाला तुम्हाला माहिती आहे. तुमच्या माजी नेत्यांसारखं मी बोलत नाही. तर त्याच्यामुळे आपण सगळेच या जिल्ह्याचे वाली बनून आणि आपण शेवटी कन्नमवार साहेब जरी त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचे असले, तरी देखील असे जे व्यक्ती असतात हे पक्षाचे नसतात, ते आपल्या राज्याचे असतात. त्यामुळे मी त्यांना आणि आता वळतो एका महत्त्वाच्या बातमीकडे. चंद्रपुरातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला भाजप आमदार मुनगंटीवारांनी दांडी मारली आहे. तर वारांच्या कार्यक्रमाला दुसऱ्या वार न आल्याचं शल्य राहील असं म्हणत काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. तर वैयक्तिक कारणामुळे आणि कामामुळे कार्यक्रमाला येऊ शकलो नाही असं स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिलंय. तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती देखील मुनगंटीवारांनी दिली आहे. मला अभिमान आहे की मी सगळ्यांना आवाहन करतो आहे की या कार्यक्रमाला आलं पाहिजे. एका मुख्यमंत्री पदापर्यंत पोचलेल्या वारांच्या कार्यक्रमाला दुसऱ्या वारांनी येऊ नये, याचं शल्य नक्की राहील. म्हणून सुधीर भाऊंनी सुद्धा यावं आणि मी तर जाणारच आहे. आणि विदर्भाचेच असलेले मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला असणार आहेत, याचा नक्की आनंद आहे. नाही, माझं मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा सकाळीच झाली. मुख्यमंत्री महोदय जाताना मी त्यांना सांगितलं की काल मग निमंत्रण आलं, काल जोरगेवारांचा मिस कॉल आहे माझ्याकडे, पण मग हा काही आता ही जी शिफ्टिंग चालू आहे आणि उद्या शिर्डीला जायचं असल्याने आज माझं येणं शक्य होणार नाही, कारण माझा शिफ्टिंगचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मवियामध्ये भूकंप घडवणारा आरोप केलाय. त्यांनी थेट कुणाचं नाव घेतलेलं नाहीये, मात्र आपल्याच सहकार्यांवर संशय व्यक्त केलाय. नाना पटोले आणि संजय राऊत जागा वाटपाच्या चर्चेत होते.
जागा वाटपाचा तिढा 2 दिवसात सुटला असता तर 18 दिवस प्रचारासाठी प्लॅनिंगसाठी मिळाले असते. आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही. या घोळामागे षडयंत्र होतं का, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. नाही, विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारणं असले तरी हे पण कारण नक्कीच आहे. 20 दिवस आम्ही जागेंचा घोळ ठेवला. नाना पटोले आणि संजय राऊत हे 2 प्रमुख नेते त्या ठिकाणी होते. त्यामध्ये आम्हीही होतो. आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही. आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही. आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही. हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे. वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यास हरकत नाही. तर वडेट्टीवारांच्या या टीकेला उत्तर देताना राऊतांनी देखील टोलेबाजी केली आहे. चर्चा कुणामुळे लांबली ते वडेट्टीवारांना माहीत असावं, असं राऊतांनी म्हटलंय. जास्त जागा जिंकून कोणाला तरी मुख्यमंत्रीपद हवं होतं, यासाठी हा टोला लगावण्यात आल्याचं देखील ते म्हणाले. हे आमच्या सगळ्यांचंच म्हणणं आहे की जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीनं लांबली गेली त्याची गरज नव्हती. आणि ती का, कोणामुळे आणि कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवार यांना माहीत असावं. विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे. अनेक ठिकाणी चुकीचं पद्धतीनं सीट शेअरिंग झालं हे आता आम्हाला कळतंय. तेव्हाही आम्ही सांगत होतो, पण आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, एवढंच मी सांगेन. काही ठिकाणी वाटत होतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल, पुढे काँग्रेस जिंकेल, पण त्या संदर्भात सकारात्मक चर्चा काही वेळेला होऊ शकली नाही. प्रत्येकाला आपापल्या जागा हव्या होत्या आणि कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं किंवा अजून काय असेल. आणि काँग्रेसच्या केंद्रीय समितीनं म्हणावं तसा हस्तक्षेप केला नाही, जो करायला पाहिजे. विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही, तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही, असं म्हणत अमोल कोल्हेंनी मित्र पक्षांना टोला लगावलाय. मुंबईमध्ये काल शरद पवार गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकी पार पडलेल्या आहेत आणि त्यात अमोल कोल्हे यांनी हे विधान केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अमोल कोल्हेंनी काय म्हटलंय आपण पाहूयात. विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही. शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही. मित्रपक्षांच्या अशा वागण्यामुळे शरद पवार गटाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठी जागा असल्याचं देखील ते म्हणाले. पराभव हा आधी मनात आणि त्यानंतर रणांगणामध्ये होतो, त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत, लक्षात ठेवा, बचेंगे तो और भी लढेंगे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावावर शरद पवार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणूक निकाल हा जाहीर झाल्यानंतर आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांची एकही बैठक झाली नसल्यानं पवार नाराज असल्याचं समजतंय. तर मवियात समन्वयासाठी शरद पवार आग्रही असल्याचं देखील समोर येत आहे. विधानसभा निकालानंतर मवियाची एकही बैठक झालेली नाही. आगामी पालिका निवडणुकांवरही तिन्ही पक्षात चर्चा नाही. तर पवार नाराज असल्याचं बोललं जातंय. त्यामागची कारणं मुंबई महानगरपालिका निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढण्याच्या तयारीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचं मत आहे. तर मवियात समन्वयासाठी शरद पवार आग्रही असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. तर अमोल कोल्हेंच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांना आयतं कोलीत मिळालंय असंच म्हणावं लागेल. पवार गटाला मवियामध्ये राहायचं नाही, त्यामुळे महिना झाला शरद पवार कुठे दिसत नाहीयेत, असा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. राष्ट्रवादी काय, त्यांना पक्ष बदलायची सवय आहे. त्यांना काय विशेष नाही याच्यात. या महिनाभरामध्ये राष्ट्रवादीचा एक वेगळा अजेंडा तुम्हाला पाहायला मिळेल. उभाटा गट सुद्धा आजकाल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रेमात पडलेला आहे. त्यांना
या सगळ्या प्रवाहाच्या बाहेर राहणं परवडणार नाही. माशासारखे तडपडून हे लोक मरतील त्यापेक्षा समुद्रामध्ये डुबकी मारणं हेच त्यांच्याकडे असलेला पर्याय आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर मवियात समन्वय राहिला नाही असं संजय राऊतांनी देखील म्हटलंय. तर मवियाची बैठक झाली पाहिजे असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निकालानंतर 3 पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही, सत्य. आम्ही असं म्हणतो की काँग्रेस पक्ष देशातला मोठा पक्ष आहे, त्यांचे 100वर खासदार आहेत. काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला पाहिजे सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी. आम्ही सगळे रिजनल पार्टीज आहोत, प्रादेशिक पक्ष आहोत. इंडिया आघाडीची बैठक बरेच दिवस झालेली नाही. दिल्लीमध्ये एक आत्ता निवडणूक चाललेली आहे. महाराष्ट्रात देखील मला वाटतं निवडणुकीनंतर तिन्ही पक्षाचे विचारमंथन बैठक व्हायला पाहिजे होती. त्याला काही विषय होते, घेता आली नाही, पण अजूनही घेतली पाहिजे. पण निवडणूक जेव्हा होईल तेव्हा तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून जावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. कालपर्यंत ईव्हीएमला दोष देणाऱ्यांनी अखेर चूक स्वीकारली असं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मवियाला चिमटा काढलाय. तसंच समन्वयाच्या अभावामुळे मवियाचा पराभव झाला असं बावनकुळे म्हणाले. हे बरं झालं त्यांनी मान्य करून टाकलं. कालपर्यंत ते मशीनवर दोष द्यायचे, ईव्हीएमवर दोष द्यायचे. आता वस्तुस्थितीवर आले आहे. त्यांनी आता थोडा अभ्यास केला दिसतो. अजून त्यांना अभ्यास करायची गरज आहे आणि त्यांनी अभ्यास करून काय चुकलं याचं आकलन जर योग्य केलं तर तुमची गाडी पटरीवर येऊ शकते. महाविकास आघाडी मात्र आता खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, हे चांगलं आहे. आणि या राजकीय घडामोडींनंतर बातमी आहे मोर्चा संदर्भातली. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू आणि बीड सरपंच हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चेदरम्यान मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. स्वतःचं पाप झाकण्यासाठी धनंजय मुंडे ओबीसीचं पांघरूण घेतायत असा घणाघात जरांगे पाटील यांनी केलाय. तर या मोर्चात देशमुख कुटुंब देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासह इतर काही मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. गुंडाला बोलायचं नाही का? वंजाऱ्याला बोललो का? धनगराला, दलित मुस्लिमाला, मायक्रो ओबीसीला, नेत्याला सोडित नाही, सोडणार बी नाही. नेते कोणाचे नाही. जातीला कोणच्या बोललो? कोणत्या जातीला बोललो? कोणाला शिकतो? धनंजय मुंडे स्वतःचा पाप झाकायसाठी ओबीसी करतो. एवढे येडेत का ओबीसी? पाप तू करणार आणि पांघरून त्यांचं घेतो का आता? वाल्मिक कराडची प्रॉपर्टी 1000 कोटींच्या पुढे असेल असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. वाल्मिक कराडने पुण्यातील मगरपट्ट्यात ड्रायव्हरच्या नावाने फ्लोअरच बुक केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय. तिथे एका फ्लॅटची किंमत 15 कोटी इतकी आहे आणि अख्ख्या फ्लोअरच बुक केल्याचा आरोप धस यांनी केलाय. त्यामुळे कराडच्या अडचणीत आणखी वाढ होणारच आहे. मात्र एवढी माया कुणाच्या आशीर्वादाने जमवली हे देखील उघड होणार आहे. अमिनोरा पार्क, अँड्रोना टावर, मगरपट्टा, हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे 15 करोड रुपये, 15 कोटी. आणि 15 कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला, म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा. आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे? वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे. आणि आता बातमी आहे बीड सरपंच हत्या प्रकरणासंदर्भातली. मस्साजोगमधील पवन ऊर्जा कंपनीकडे मागितलेल्या 2 कोटींच्या खंडणी प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय. तर अवादा पवन ऊर्जा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याच्या फोनवर विष्णू चाटेच्या मोबाईलवरून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या कॉल रेकॉर्डिंगची सीआयडी पथकाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच प्रकरणातून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यात येतोय. वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी दारू विक्री परवाने वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात.
त्यावर विरोधकांकडून जोरदार टीका देखील करण्यात आली होती। तरीही राज्य सरकारने 5 जणांची समिती गठीत केली आहे। त्यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आलाय। 2 महिन्यात या समितीकडून सरकारला अहवाल सादर केला जाणार आहे। या समितीच्या शिफारशींकडे आता लक्ष वेधलं असून मद्य धोरणात बदल होणार का अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यामध्ये केस गळतीच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे। तालुक्यातील 11 गावात 100 रुग्ण आढळलेत। आरोग्य विभागाने काही गावांमध्ये केलेल्या सर्व्हेमधून हे धक्कादायक वास्तव समोर आलंय। त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। आरोग्य विभागाकडून योग्य उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला। टोरेस कंपनीचं सीए अभिषेक गुप्ताचा पोलीस ठाण्यातला व्हिडिओ टोरेसच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातोय। तर टोरेस कंपनीचा हा घोटाळा समोर आल्यानंतरही कंपनीच्या अधिकृत इन्स्टावर तो व्हिडिओ कसा आला याचाही पोलीस आता शोध घेत आहेत। कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या टोरेस कंपनीचे इंस्टाग्राम अकाउंट कोण हँडल करतंय, इंस्टाग्राम कुठून आणि कोण ऑपरेट करतंय याचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे। तर सीए अभिषेक गुप्ता चौकशीला आल्यानंतर त्याचा पोलीस ठाण्यातला हा व्हिडिओ बाहेर कसा गेला याचीही चौकशी केली जाणार आहे। टोरेसच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आरोपींच्या अटकेसंदर्भात आणि टोरेस कार्यालयामध्ये झालेल्या तोडफोडीचे व्हिडिओ देखील बनवून अपलोड करण्यात आल्याचं कळतं। आणि आता अजून एक महत्त्वाची बातमी, लाखो मुंबईकरांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीचे शोरूम सील करण्यात आलंय। आर्थिक गुन्हे शाखेने या शोरूम मधून 3 कोटी रुपये रोख रक्कम आणि काही दागिने ताब्यात घेतलेत। सध्या शोरूम बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आणि आता अजून एक महत्त्वाची बातमी, महारेराने 1950 प्रकल्पांना दणका दिलाय। तर महारेराने विकासकांची बँक खाती गोठवली आहेत। गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणीवेळी प्रकल्प पूर्ततेची दिलेली तारीख उलटून गेली तरी 10,773 प्रकल्पांनी कुठलीही माहिती अद्यावत केलेली नाहीये। या प्रकल्पांना महारेराने कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या। यातील 1950 प्रकल्पांनी नोटिशीला उत्तरच दिलेलं नाहीये। त्यामुळे महारेराने आता 1950 प्रकल्पांवर प्रकल्प स्थगितीची कारवाई केली आहे। शिवाय त्यांचे बँक खाते देखील गोठवण्यात आलंय। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज। HMPV विषाणूमुळे सर्दी, ताप, खोकला होतोय अशीच लक्षणे सारीसह इतरही श्वसन रोगांच्या रुग्णांमध्ये देखील दिसून येतात। यामध्ये इन्फ्लुएन्झा, स्वाईन फ्लू आणि कोरोनामध्ये देखील दिसतात। आता अशा रुग्णांवर आरोग्य विभागाकडून खास लक्ष ठेवलं जात आहे। राज्यात HMPV व्हायरसने शिरकाव केलाय। अशातच आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। पंढरपूर हे राज्यातील मोठं तीर्थक्षेत्र आहे। देशातून या ठिकाणी भाविक येत असतात आणि या पार्श्वभूमीवर पंढरपुरात राज्यातील पहिला HMPV व्हायरसचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला। मुंबईतील बांधकाम प्रदूषण वाढवणारी वाहनं तर बेकरीतून निघणारा धूर यामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडतोय। यावरून हायकोर्टाने चिंता व्यक्त करत पालिकेसह राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला झापलाय। प्रदूषणाबाबत सातत्याने आदेश देऊन देखील सरकार झोपलेलं आहे अशा शब्दात हायकोर्टाने ताशेरे ओढलेत। पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। पुणे मेट्रो आता रात्री 11 वाजेपर्यंत धावणार आहे। यामुळे आता यापूर्वी मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत सुरू असायची। प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता वेळेमध्ये वाढ करण्यात आली आहे। मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी आणि रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे। यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होणार आहेत। मध्य रेल्वे कर्जत यार्ड सुधारणा करण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेणार आहे। तर रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे।
उरणमधील जवाहरलाल नेहरू बंदर ते पुणे हायवे हा प्रवास 10 मिनिटात करता येणार आहे, कारण JNPT ते जुना पुणे महामार्ग असा नवा विशेष महामार्ग तयार केला जाणार आहे। 2900 कोटींचा हा 29 किलोमीटर लांबीचा महामार्ग असेल। या महामार्गामुळे बेलापूर, खारघर, पनवेल या भागातील कंटेनरची वर्दळ कमी होणार आहे। कार आणि बाईक खरेदीदारांसाठी पार्किंग क्षेत्र बंधनकारक करण्यासाठी 100 दिवसांत धोरण आखलं जात आहे। तर अधिकृत पार्किंगची जागा नसेल तर नवीन वाहनांची नोंदणी नाकारली जाऊ शकते। हा नियम लागू करण्याबाबत मंत्रालयात प्रस्ताव पाठवला जाणार आहे। उमरेड करहाडला अभयारण्यामध्ये वाघिणीचा रस्ता अडवल्या प्रकरणात नागपूर खंडपीठाने वन विभागाला सुनावलेलं आहे। पर्यटकांकडून वाघाची वाट रोखली जाते, हे वन विभागाचे अपयश आहे असं म्हणत प्रसार माध्यमांवरच्या बातम्यांवरून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे। बातमी नाशिकमधून। नाशिक जिल्ह्यातील 44 आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना सडका भाजीपाला, किडलेले कडधान्य आणि कच्च्या पोळ्या दिल्या जात आहेत। तर मुंडेगावच्या सेंट्रल किचनवर हिरामण खोसकरांनी अचानक छापा टाकल्यावर प्रकार उघडकीस आला। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँक प्रशासनाने हालचाली सुरू केल्यात। ताब्यात असलेल्या 2 साखर कारखान्यांसह 6 संस्थांकडे 264 कोटी थकीत आहेत। वसुलीसाठी या संस्थांची मुदतपूर्व विक्री अथवा लिलाव प्रक्रियेच्या कायदेशीर मार्गाचा विचार सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर थंडीनं गारठलंय। 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सकाळी सकाळी लोक शेकोट्यांचा आधार घेताना पाहायला मिळतात। उत्तरेकडील थंड वाऱ्याचा वेग वाढलाय, तर पारा आणखी घसरू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते। जळगाव जिल्ह्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढलाय, तर गेल्या 3 दिवसांपासून तापमान 10 अंशाच्या खाली आलंय। शहरामध्ये 12 किलोमीटर वेगाने वारे देखील वाहतात, त्यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवते। गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा जोर कायम आहे। महाबळेश्वरपेक्षा विदर्भात तापमान कमी झालंय। काही दिवस गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे। पारा 10.5 अंशापर्यंत खाली घसरलाय। आणखी थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे। थंडीमुळे रब्बीतील पिकांना फायदा होणार आहे, मात्र नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। राज्यभरातल्या थंडीचा फटका थेट धरण क्षेत्रामध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना बसलाय। थंडीची लाट पसरल्याने आठवडाभरापासून मासळ्या तळापासून वर येत नाहीयेत, त्यामुळे मच्छीमारांनी टाकलेले जाळे गेल्या अनेक दिवसांपासून धरण क्षेत्रामध्ये माशांविनाच पडून आहेत। पुण्यात थंडी वाढल्यानं सारसबागेतील गणपती बाप्पाला थंडीचा पेहराव करण्यात आलाय। गेली 30 वर्षे ही प्रथा पाळली जाते। रात्री बाप्पाला स्वेटर, टोपी चढवली जाते आणि सकाळी पूजेच्या वेळी ती काढली जाते। 7 दिवस 7 रंगांचे स्वेटर बाप्पासाठी तयार करण्यात आले। संपूर्ण उत्तर प्रदेशात थंडीची तीव्र लाट कायम आहे। यामुळे जिल्ह्यात दाट धुकं पसरलाय। कडाक्याच्या थंडीत आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स 10 जानेवारीपासून राज्यामध्ये सक्रिय होण्याचा अंदाज आहे। यामुळे राज्याच्या अनेक भागात पाऊस पडेल, ज्यामुळे तापमानात आणखी घट होईल। उत्तर भारतातील दाट धुक्याचा फटका रेल्वे आणि विमान वाहतुकीला देखील बसतोय। दिल्लीकडे येणाऱ्या 26 ट्रेन उशिराने धावत आहेत, तर रात्री 12 वाजल्यापासून 165 विमानांवर धुक्याचा परिणाम झालाय। त्यामुळे घरातून बाहेर पडताना प्रवाशांनी विमानांच्या वेळा तपासाव्या असं आवाहन केलं जात आहे। आणि आता तुमच्या आमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तुम्ही चिकन खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण डरकाळी फोडून जंगलाचा थरकाप उडवणाऱ्या वाघांचा कोंबड्याने घात केलाय। 3 वाघांचा मृत्यू नेमका कसा झाला त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। चिकन खाल्लं, वाघ मेला। कोंबडीनं केली वाघाची शिकार। वाघांच्या मृत्यूनं राज्यात खळबळ। वाघाची डरकाळी ऐकून जंगलात थरकाप उडतो।
मात्र याच वाघाचा मृत्यू कोंबडीचं मांस खाल्ल्यानं झाल्याचं ऐकून अनेकांचा थरकाप उडालाय. नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये 3 वाघ आणि एका बिबट्याचा चिकन खाल्ल्यानं मृत्यू झाला आणि एकच खळबळ उडाली आहे. मात्र वाघांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे पाहूयात. मानवी वस्तीवरील हल्ल्यामुळे गोरेवाडा रेस्क्यू सेंटरनं वाघांना रेस्क्यू केलं. वाघांवर उपचार सुरू असताना त्यांना कोंबडीचं मांस खायला दिलं. कोंबडीचं मांस खाल्ल्यानं 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला. वाघांच्या मृत्यूमुळे रेस्क्यू सेंटरमध्ये खळबळ उडाली आहे. मृत वाघ आणि बिबट्याच्या अवयवांचे नमुने भोपाळ पशुवैद्यकीय सेंटरला पाठवण्यात आलेत. वाघ आणि बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं स्पष्ट झालंय. बर्ड फ्लूमुळे वाघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली नव्हती. त्यामुळे बर्ड फ्लूमुळे वाघांचा मृत्यू कसा झाला याविषयी रेस्क्यू सेंटरच्या प्रशासनानंही आश्चर्य व्यक्त केलंय. तर वनमंत्री गणेश नाईक यांनी वाघ आणि बिबट्याच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिलेत. प्रयोगशाळेतून जो अहवाल आलेला आहे त्याच्यानुसार बर्ड फ्लू आहे, H5N1 हा व्हायरस आहे आणि त्या व्हायरसमुळे या 3 वाघांचा आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला असं आम्हाला दिसून आलं आहे. त्यांना देणारं जे खाद्य आहे ते खाद्य तपासून द्या अशा प्रकारच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित प्राणी संग्रहालयाला दिलेल्या आहेत. आता याची अजून सखोल चौकशी होईल आणि त्याच्यातून काय निष्पन्न होते ते बघूया. एकीकडे HMPV या विषाणूनं टेन्शन वाढवलेलं असतानाच आता बर्ड फ्लूमुळे वाघांचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यानं अनेकांचे धाबे दणाणलेत. त्यामुळे वाघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला H5N1 हा विषाणू यापूर्वी आलेल्या बर्ड फ्लूपेक्षा वेगळा आहे का याचा शोध घेण्याची गरज आहे. इतकंच नाही तर बर्ड फ्लूची लागण इतर वाघांना होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्यायला हवी. याबरोबरच वाघांसाठी आणल्या जाणाऱ्या खाद्याची योग्य प्रकारे तपासणी केली जात नाही का याचीही चौकशी होऊन सत्य बाहेर यायला हवं. पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, नागपूर.